महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर। पीएसआय गोपाल बदनेनं डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदनेची 1 तास कसून चौकशीनंतर बदनेची फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर शहर पोलिसांनी बदनेचा ताबा सोडला। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण आरोपी पीएसआय गोपाल बदनेला दुपारी न्यायालयात हजर केलं जाणार, तर अटकेतील आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी, धैर्यशील मोहिते पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। त्यासाठी चांगली टीम नेमून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय देण्याचीही मागणी। विरोधी पक्षाच्या वतीनं याला जाणीवपूर्वक राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असं करणं योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया, तर यात कुणी सहभागी असल्याचा पुरावा मिळाला तर त्याला सोडणार नाही, मात्र राजकारण करू नका, फडणवीसांचा इशारा। फलटणमधील घटना अतिशय दुर्दैवी, दोषींवर कारवाई होईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही। फलटण प्रकरणावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। दुर्योधन दुःशासन झाले पण एकही कृष्ण होऊन पावला नाही। पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांकडून संताप व्यक्त, तर मुलीला भेटायला गेल्यावर एक अनोळखी व्यक्ती भेटला होता असंही पीडित डॉक्टरच्या वडिलांनी सांगितलं। फलटणमधील महिला डॉक्टरनं प्रशांतला प्रपोज केलं होतं, मात्र प्रशांत बनकरनं नकार दिला होता, आरोपी प्रशांत बनकरच्या कुटुंबियांचा दावा। हलगर्जीपणा केलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, मंत्री राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया। शल्यचिकित्सक, पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर भगिनीचा बळी गेल्याचं वक्तव्य। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी अंबादास दानवेंकडून तक्रार प्रत आणि माहिती अधिकार प्रत, ट्विट, छळ झालेल्या महिलेचा अर्ज आणि माहिती अधिकाराचा अर्ज याची उत्तरं द्यावी लागतील, दानवे आक्रमक। माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या पीएनं महिला डॉक्टरला फोन केला होता। पीआय महाडिक यांना बेड्या ठोकल्या पाहिजे, अंबादास दानवेंचे माजी खासदार निंबाळकरांवर आरोप करण्याआधी पडताळणी करा, मग आरोप करा। सुसाईड नोटमध्ये नाव नाही, गेली 1 वर्ष मी खासदारही नाही, अंबादास दानवेंच्या आरोपांवर रणजित निंबाळकर यांची प्रतिक्रिया। तपास करावा असं निंबाळकर म्हणाले, मात्र महाविकास आघाडीचं राजकारण सुरू, दोषींवर कारवाई होईल, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात कुणीही खासदार असो किंवा त्याचं पीए असो, सर्व आरोपी व्हावे, सगळे आरोपी फासावर लटकले पाहिजे, सुरेश धस यांची मागणी। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। मंत्री पंकजा मुंडेंकडून आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट, सर्व अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होईल, मंत्री पंकजा मुंडेंचे कुटुंबियांना आश्वासन। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर, फडणवीसांच्या हस्ते फलटण शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतींचं उद्घाटन, यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये सभा होणार। मनसेच्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाचा मार्ग ठरला, मरीन लाईन्सवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चा निघणार, मतदार यादीतील घोळा विरोधात मोर्चा निघणार, मोर्चात मनसेसह सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार। सर्वपक्षीय विरोधकांसह शिष्टमंडळ मंगळवारी पोलीस आयुक्तांना भेटणार, शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार। शिष्टमंडळात शिवसेना, ठाकरे पक्ष, मनसे, काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे नेतेही उपस्थित राहणार। 4 टर्म आमदार राहिलो, पुढे राहीन की नाही माहिती नाही, तर राजकारणात कधी थांबावं माणसानं ठरवलं पाहिजे, शिरसाटांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत असल्याची चर्चा। मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच शिरसाटांना राजकीय निवृत्तीचे वेध, आता वय पुढे करून पळ काढू नका, तुम्हाला हिशोब द्यावाच लागेल, सिडको जमीन घोटाळ्यावरून रोहित पवारांचा शिरसाटांवर निशाणा। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या, भाजपमध्ये प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील, मंत्री नितेश राणेंची धमकी। उत्तम जानकरांच्या व्यासपीठावर त्यांच्याच घरातील लोक असतात, जयकुमार गोरेंची उत्तम जानकरांवर टीका, तुम्ही कुणाच्याही नादी लागा पण माझ्या नादी लागू नका, जयकुमार गोरेंचा उत्तम जानकरांना इशारा।
जयकुमार गोरे पालकमंत्री नको म्हणून अकलूजमधील कुणीतरी बाहुल्या जाळायचं काम केलं होतं. राम सातपुतेंचा मोहिते पाटलांवर निशाणा. तो सोलापूर लोकसभेचा आयुष्यातील पहिला पराभव होता. राम सातपुतेंकडून खंत व्यक्त. रवींद्र धंगेकरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. पत्रातून मागणी. तसंच याबाबत धंगेकरांनी अमित शहा, फडणवीस आणि अजित पवारांनाही पत्र पाठवल्याची माहिती. प्राण सोडेन पण डील रद्द झाली पाहिजे. जैन मुनींकडून 1 नोव्हेंबरचा अल्टिमेटम. मोहोळ यांनी वचनपूर्ती करून समाजावरील संकट दूर करावं. जैन मुनींची मागणी. पुणे जैन बोर्डिंग प्रकरणात मोहोळ दोषी आहेत. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची टीका. मोहोळांचा संबंध नव्हता तर लवाजमा घेऊन धर्मादाय आयुक्तांना का भेटले? अरविंद शिंदे यांचा सवाल. या प्रकरणाशी संबंध कसा नाही हे पुराव्यांनिशी मांडलं. चुका असत्या तर इथे आलो नसतो. जैन समाजाच्या सोबत अन्नत्याग करण्याची वेळ येणार नाही असा विषय संपवेन. मुरलीधर मोहोळ यांचं आश्वासन. घोटाळेबाज ट्रस्टींना शिक्षा द्या. कारवाई होईपर्यंत लढा सुरूच राहणार. जैन मुनींचा इशारा. मुरलीधर मोहोळ यांचं मंत्रिपद धोक्यात आल्यानं सर्वासराव करण्याचा प्रयत्न. जैन बोर्डिंग ट्रस्टचा जमीन घोटाळा मोहोळ यांनीच केला. रवींद्र धंगेकर आरोपांवर ठाम. रवींद्र धंगेकरांना निरोप गेलाय. महायुतीत मिठाचा खडा नको. दिल्लीतील मोदींच्या भेटीनंतर शिंदे यांची माहिती. फडणवीस चाणाक्ष राजकारणी. मोहोळांना जाब विचारतील. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणावरून रवींद्र धंगेकरांचा दावा. फडणवीस खऱ्याला खरं करणारे. धंगेकरांकडून फडणवीसांचं कौतुक. मोहोळ यांच्यावर पुरावे नसताना चुकीचे आरोप सुरू. यातून भाजपच्या नेत्यांची बदनामी करणं, भाजपचे प्रमुख चेहरे डॅमेज करणं आणि महत्त्व वाढवून घेण्याचा प्रकार असल्याचा पुणे भाजपचा आरोप. पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी रवींद्र धंगेकर आंदोलन करणार. धंगेकर उद्यापासून जमिनीचा व्यवहार रद्द होईपर्यंत बेमुदत धरणं आंदोलन करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्या मुंबईत निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार. आदित्य ठाकरे मुंबईतील मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण करणार. उद्धव ठाकरे ही मेळाव्याला मार्गदर्शन करणार. शिर्डीत आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचं आयोजन. माजी पोलीस पाटील लाडूजी घुले यांचं अभिष्टचिंतन सोहळाही पार पडणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आता भाजप ताकद वाढवणार. रत्नागिरीत भाजपचे खासदार नारायण राणेंचा जनता दरबार. मोठ्या संख्येनं पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित राहणार. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा प्रयत्न. सूत्रांची माहिती. तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज. मुंबई पालिकेत जागा वाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा. शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती. मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबईत महायुती व्हावी. शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा. सूत्रांची माहिती. सर्व महानगरपालिकांमध्ये सन्मानजनक जागा वाटप होईल. दोन्ही पक्ष एकमेकांना मानसन्मान देऊन जागा वाटप करतील. त्यात कुठलीही कटुता येणार नाही. उदय सामंत यांची जागा वाटपाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया. 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी. गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पाडा. शिवतीर्थवरील बैठकीत राज ठाकरेंचं वक्तव्य. सत्तेची राखण कोणी केली हे महाराष्ट्रानं पाहिलं. त्यांच्या हातात काही येणार नाही म्हणून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न. दरेकरांची राज ठाकरेंवर टीका. गोपीनाथ मुंडेंचे 1 नंबरचे वारसदार पंकजा मुंडे. दुसऱ्या प्रीतम मुंडे. 3 नंबरला यशस्वी आणि 4 नंबरला मी. गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण या प्रश्नावर महादेव जानकरांची प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडेंचे वारस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात. गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडे भाऊ बहीण गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाही, ते फक्त प्रॉपर्टीचे वारसदार. बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार. मुंडे भाऊ बहीण फक्त खंडणी वसुली करतात. सारंगी महाजन यांची टीका. भंडारा जिल्ह्यात एका नेत्यानं 20% कमिशन घेतलं. भाजप आमदार परिणय फुकेंचा आरोप. तर परिणय फुके यांचा रोख नेमका कुणाकडे? सवाल उपस्थित. पक्षात राहून बेईमानी करणाऱ्यांना घरात घुसून मारू. भंडाऱ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना काँग्रेस नेते नाना पटोलेंचं वादग्रस्त वक्तव्य. सपकाळांनी चांगल्या महिलांना एड्स झाल्याचं दाखवत अनुदान लाटलं. आमदार संजय गायकवाड यांचा हर्षवर्धन सपकाळांवर खळबळजनक आरोप. अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक घेणार. अमित शहांच्या हस्ते मुंबईतील 2 जहाजांचं उद्घाटन होणार.
शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार? नांदेडमध्ये अजित पवारांचं भाषण सुरू असताना शेतकऱ्यांचा सवाल. कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकार म्हणालं नाही, योग्य वेळी करू, अजित पवारांचं स्पष्टीकरण. कर्जमाफी योग्य वेळी करू, अजित पवार योग्यच बोलले. योग्य वेळी योग्य निर्णय याचा अर्थ पंचांग पाहून घेऊ असा नाही. अजित पवारांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी घातलेल्या गोंधळावरून अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया. रोखठोक बोलणाऱ्या अजित पवारांनी खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची शैली अवलंबली. कर्जमाफीच्या प्रश्नावरून हर्षवर्धन सपकाळ यांची टीका. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून द्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यास निधी मिळेल, अन्यथा विकासाचे दरवाजे बंद होतील. मंत्री नितेश राणेंचा धमकीवजा इशारा. राज्यातील महापालिकांमध्ये आरक्षण सोडतीचा मार्ग मोकळा. पुढील आठवड्याभरात सोडत काढणार असल्याची माहिती. दिवाळीची धामधूम संपताच 28 महापालिकांच्या निवडणुकांची अंतिम तयारी सुरू. दौंड नगरपालिकेत मतदार यादीवरून राडा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक. मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कार्यकर्त्यांचा ठिय्या, जोरदार घोषणाबाजी. साताऱ्याच्या कास तलाव भागात नौका विहाराचा शुभारंभ. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत शुभारंभ. धुळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बळकटी. माजी आमदार फारुख शहांच्या नेतृत्वात विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश. भाजपमध्ये इनकमिंग सुरू. मात्र जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर जेवढ्या जोरानं वाढलं तेवढ्या जोरानं खाली आल्याशिवाय राहणार नाही. गडकरींनी कान टोचले. नितीन गडकरींच्या मताशी सहमत नाही. जुन्या नव्यांचा मेळ घालूनच पक्ष पुढे गेलाय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढत होणार. उदय सामंतांना ताकद दाखवायची असेल तर त्यांनी दाखवावी. नितेश राणेंचं वक्तव्य. सातारा जिल्ह्यात जिथे शक्य तिथे महायुतीत लढण्याचा प्रयत्न. मात्र जिथे शक्य नाही तिथे मैत्रीपूर्ण लढू. वादविवाद खेचाखेची नको. पालकमंत्री म्हणून भूमिका. शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यात महायुती होणार. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांचा दुजोरा. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार असल्याचं जवळपास निश्चित. आमदार शंकर मांडेकर यांनी हिंजवडीतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महिन्याभरात रस्त्याचं काम केलं नाही तर आंदोलन करून संबंधितांना धारेवर धरू. आमदार शंकर मांडेकर यांचा इशारा. दिल्लीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट. मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विकासाच्या आणि पूरग्रस्तांच्या मुद्द्यावर चर्चा. शिंदेंची प्रतिक्रिया. मुंबईत पॉट टॅक्सी सुरू करण्याबाबत पंतप्रधान मोदी आग्रही. कुर्ला पोलीस वसाहतीच्या जागेवर पॉट टॅक्सीचं टर्मिनस उभारण्याची शक्यता. शिंदेंची माहिती. मंगळवेढ्यात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण ठरल्याप्रमाणे व्हावं. शिवभक्तांची मागणी. अमित शहांच्या दौऱ्यामुळे फडणवीसांचा दौरा रद्द. जरांगेंच्या हस्ते अनावरण करावं. शिवभक्तांची मागणी. सांगलीच्या जतमधील राजाराम बापू साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू. गोपीचंद पडळकरांनी कारखान्याबाबत केले होते आरोप. यंदा कारखान्याचं धोरण पेटू देणार नाही, दिला होता इशारा. धुळ्याच्या महिरमधील गावकऱ्यांचा साक्री पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा. अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पोलीस राजकीय दबावाखाली येऊन गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप. यवतमाळमध्ये 52,000 लाडक्या बहीण लाभार्थ्यांची तपासणी पूर्ण. जिल्ह्यात 3,700 लाडक्या बहिणी लाभार्थी महिला अपात्र. 48,000 लाभार्थी महिलांना दिलासा. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर आज सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक. ठाणे ते वाशी दरम्यानची सर्व अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर सेवा 11 ते 4 या वेळेत बंद राहणार. सर्वसामान्यांकडून घरांची मागणी वाढली. 6 महिन्यात महारेरा प्राधिकरणाकडे 5,000 गृहप्रकल्पांची नोंदणी. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर सारख्या शहरातील प्रकल्पांचा समावेश. इमारत बांधकाम मंजुरीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जाणार. मुंबई महानगरपालिकेकडून नवीन प्रणालीसाठी तयारी सुरू. इमारत बांधकामासाठीची परवानगी जलद आणि पारदर्शक होणार. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषणाच्या पातळीत या वर्षातील सर्वाधिक वाढ. 18 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत सर्वाधिक दूषित हवेची नोंद. CREA संस्थेचं विश्लेषण. दिवाळीत पुण्याच्या हवेचा दर्जा घसरला. असुरक्षित श्रेणीच्या फटाक्यांमुळे विषारी घटकांच्या प्रमाणात वाढ. फटाक्यांमुळे हवेतील विषारी घटकांचं प्रमाण 40 ते 400 पट वाढलं. शहरातील 13 मॉनिटरिंग केंद्रांपैकी केवळ 5च केंद्र सुरू. पुण्यात दिवाळीसाठी तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आलेला भिडे पूल दिवाळी संपताच पुन्हा बंद. डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण केलं जाणार असल्यानं भिडे पूल आता नव्या वर्षातच खुला होण्याची शक्यता. युनेस्कोच्या यादीतील छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले चिमुकल्यांनी नागपुरात साकारले. 3 आठवड्यात साकारले छत्रपती शिवरायांचे किल्ले. नागपूरमधील सेवा सदन शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची किमया.
अरबी समुद्रात वादळ सदृश वातावरण, मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा हवामान विभागाचा इशारा. अनेक नौका आश्रयासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंदरात दाखल. इंद्रायणी पवना नदी सुधारासाठी पाऊल. पीएमआरडीए कडून लवकरच निविदा प्रक्रिया. 120 गावांमध्ये सांडपाणी वाहिन्यांचं जाळं आणि प्रक्रिया केंद्र उभारणी अशी दोन्ही कामं प्राधिकरणाकडून नवीन वर्षात हाती घेतली जाणार.